ओम नमः शिवाय. श्री शिवपुराण. भगवान श्री शंकराचे प्रत्यक्ष रूप हे शिवपुराण मनुष्याच्या चित्तशुद्धीचे सर्वोत्तम साधन आहे. भाग्यवान आणि अनेक जन्माच्या पुण्याईने बुद्धिमान माणसांना हे वायण्यास प्रेम वाटते. 100 राजसूय यज्ञांनी प्राप्त होणारे फळ या एकट्या शिवपुराण वाचल्याने होते. शिवपुराणाचे पारायण करणारे प्राणी स्वयं रुद्ररूप आहे असे सांगितले आहे. तरीच मुनिगणही शिवपुराण वाचणारे आणि श्रोते यांना तीर्थरूप मानून त्यांची पूजा करतात. अमृत पिणारा केवळ स्वतः अमर होऊ पाहतो, परंतु शिवपुराण ही कथा अमृत पिणारा आपले सारे कुळच अमर करून देतो. ज्यांना मुक्ती पाहिजे असणाऱ्याने या शिवपुराणाचे पठण केले पाहिजे. कलियुगात मनुष्य प्राण्याच्या हितासाठी भगवान श्री शंकरांनी हे अमृतमयी पुराण सांगितले आहे. श्री शिवपुराण हे 18 पुराणापैकी एक पुराण. पुराण म्हणजे पूर्वी घडलेल्या गोष्टी. लिखित इतिहास ही अगदी अलीकडची गोष्ट. पूर्वी हे सर्व ज्ञान आठवणींच्या रूपात एका पिढीपर्यंत परंपरेने चालत असे. सुमारे 5000 वर्षापूर्वी श्री व्यासांनी या सर्व आठवणीचे संकलन करून 18 पुराणे रचली. प्रत्येक देवतेच्या पराक्रम व प्रसादाच्या गोष्टी त्या देवतेच्या पुराणात ग्रंथित केल्या. साहजिकच पुराणात त्या पुराणाच्या देवतेला विशेष महत्त्व व इतरांना गौणत्व दिले गेले. काही कथा अनेक पुराणात समान आढळतात. शिवाय चमत्कार, पराक्रम, लढायाचे प्रकारही समान आढळतात. यात पुराणे रचण्याची अनुकरण प्रियता दिसते. शिवपुराणातही शिवाला महत्त्व देऊन गुंफलेल्या कथा इतर पुराणातही आढळतील. कथांमध्ये आलेल्या अतिशयोक्ती पूर्ण वर्णने आढळतात. कारण या कथा परंपरेने आलेल्या असल्याने प्रत्येक कथा वाहकाने त्यात आपल्या प्रतिभेने काही तपशील गाळला, काही वाढवला. तरी सुद्धा यातील प्रत्येक कथेला काही सत्याचा, इतिहासाचा व भौगोलिक बदलाचा आधार आहे. म्हणून या कथांचा अभ्यास होणे जरूर आहे. प्रत्येक कथेला नैतिकतेचा, श्रद्धेचा व त्या देवतेच्या भक्तीचा स्पर्श आहे. म्हणून या कथा वाचनीय आहे. आधुनिकतेच्या नावाखाली या पुराणाचा हास्यास्पद ठरवणे, त्यावर अविश्वास दाखवणे व दुर्लक्ष करणे हा परंपरेचा नाश करणे होय. कारण शेवटी मौखिक परंपरेतून आलेला हा मानव जातीचा इतिहास आहे. इतिहासात काही वेळा मधल्या काही काळाचा इतिहास अकस्मात लुप्त होतो किंवा लुप्त केला जातो. अशा वेळी पुरातन गोष्टी अतिशयोक्ती पूर्ण वाटतात किंवा संदर्भहीन वाटतात. तरीही या ठेव्याचे जतन करणे जरुरी आहे. शिवपुराणाची कथा महर्षी व्यासांनी त्यांचे शिष्य सूत ऋषी यांना सांगितली. ती कथा शौनक ऋषींच्या आग्रहावरून प्रयाग क्षेत्री यज्ञासाठी जमलेल्या लोकांना सूत ऋषींनी सांगितली. यात शंकराच्या विजयाच्या कथा आहेत. शंकर हे 3 मुख्य देवतांपैकी एक म्हणून इतर दोघांच्या तसेच शंकर कुटुंबियातील पार्वती, गणेश, षडानन यांच्याही कथा यात आलेल्या आहेत. तसेच भस्म, रुद्राक्ष, नामजप, ज्योतिर्लिंगे, शिवसहस्रनाम, शिवव्रते व शिवस्तोत्रे, पाप, पुण्य, भक्ती, ऋद्धी, परंपरा, ठोकताळे, यज्ञ, कर्म, योगक्रिया व काही तत्त्वज्ञान असे या ग्रंथाचे स्वरूप आहे. वाचकांनी त्याचा आस्वाद घ्यावा ही विनंती.